काय करतेस ग? आवरायचं चाललंय ग. आज एवढ्या सकाळ सकाळी इकडं कशी काय आलीस? अगं तुला ऑनलाईन करते. 20,000 रुपये कॅश पाहिजे होते. आता एवढी मोठी अमाऊंट तुमच्याकडेच भेटणार म्हणून आले. हाय हाय थांब देते. हे घे. नवरा अजून गेला नाही वाटतं दुकानवर. हे काय चालल्यातच बघ. अहो हे घ्या, डब्बा घेऊन जावा. दुपारी गिऱ्हाईक वगैरे आलं म्हणजे मग घरी जेवायला यायला तुम्हाला टाइम नाही मिळणार. मग दिवसभर उपाशीच. नाही नको, असं दे, घेऊन जावा. हां, संध्याकाळी किती वाजता येता घरी? जाऊ दे, विचारून तसा पण काय फायदा नाही, कारण घरी येण्याचा ह्यांचा कधी टाइम फिक्सच नसतो. काय करतेस ग? अगं उद्या आमच्या घरी कार्यक्रम आहे, तर 2 जण मिळून या. अगं आता धंद्याचा सीझन चालू आहे ना, तर त्यांना तर यायला नाही जमणार, पण मी एकटी नक्की येईन बरं का. काय बाई तुझा नवरा स्वतः मालक असून सुद्धा कधी सुट्टी घेत नाही. तसं काय नाही अगं, येते मी. आता हिला सांगून काय फायदा की मालकाच्या मागच सगळ्यात जास्त ताप असतोय, की किती जरी मनात असलं तरी सुट्टी काय काढता येत नाही. हॅलो, काय करताय हो? 5 मिनिटात फोन करता. बरं, आता ह्यांची 5 मिनिटं म्हणजे मी 1 कप चहा पिऊन माझा सगळा स्वयंपाक करून होईल. काय ग, नवरा आला नाही काय अजून घरी? 10 वाजले की. अजून तरी नाही ग. अगं बाई, जेवण कधी करणार मग? अगं त्यांच्या जेवणाचं टाइम कुठं फिक्स असते. सकाळचं जेवण संध्याकाळी आणि संध्याकाळचं जेवण कधी 11ला कधी 12ला. हॅलो, अहो कधी येत आहे घरी? 5 मिनिटात. बरं, ह्यांची 5 मिनिटं म्हणजे फिक्स अजून तास 1.5 तास तरी लागणार. काय ग, आज बाहेर जाणार होता ना जेवायला? हो अगं जाणार आहे की, पण आता कुठं, ते दुकान बंद करून आल्यावर संध्याकाळी 10च्या नंतर. अगं बया, एवढ्या उशिरानं माझ्यानंतर झालं नसतं. अगं ह्याच्यातच तर खरी मजा आहे. म्हणून तर बिझनेसमॅनची बायको होणं सोपं नसतं, लई संयम ठेवायला लागतो. बरं चल, काम आहे मला.